नमस्कार. मी डॉक्टर भावना नरेंद्र जोशी. मी गेली 30 वर्ष गणित विषयाचं अध्यापन करत होते आणि आत्ता 2 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झाले आहे आणि थोडंसं गणित विषयाच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीमध्ये सध्या मी काम करते आहे. आज आपण जरा 10वीची परीक्षा म्हणजे एस-एस-सी बोर्डाची परीक्षा म्हटली की आपल्या सगळ्यांना थोडा ताण येतो. तर त्यासंबंधीचं गणित विषयाचं मार्गदर्शन आपल्याला करणार आहे. आपण सगळे छानपणे ते ऐकूयात आणि शक्य तितकं त्यातलं आपल्याला जे काही अंमलबजावणी करता येईल ते आपण नक्कीच करूयात. तर आपण सुरुवात करू. मुलांनो, जसं भाषेमध्ये कौशल्य असतात, वाचन कौशल्य आहे किंवा नोट्स काढणं कौशल्य आहे, तर ही कौशल्य जशी भाषेमध्ये आपण म्हटलं तशी सगळ्याच विषयांना आवश्यक असतात आणि गणित विषयामध्ये मात्र भाषण कौशल्याबरोबरच म्हणजे वाचन आणि नोट्स काढणे आणि यानंतर लेखन कौशल्य याला खूप महत्त्व आहे. म्हणजे आपल्याला जी माहिती आपल्याकडे आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला लिहिता येणं याच्यासाठी लेखन कौशल्य आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. गणितामध्ये आपण काय करतो की कधी-कधी उत्तरं येत असतात आणि मग आपण पायऱ्यांनी उड्या मारतो. तर तसं न करता पायरी-पायरीनं गणित सोडवणं हे या विषयामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ह्याची 2 कारणं आहेत. एक तर आपल्याला आपली चूक टाळता येते आणि दुसरं म्हणजे आपण परीक्षेचा जर विचार केला तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका आपण जेव्हा सोडवून देतो, ती उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकांना एक मॉडेल आन्सर दिलेलं असतं आणि त्या मॉडेल आन्सरमध्ये प्रत्येक पायरीला कशा प्रकारचे गुणदान करण्यात यावं याच्या सूचना असतात. मग कधी-कधी काय होतं की परीक्षकांना सुद्धा समजतं की दिलेल्या विद्यार्थ्याला हे समजलंय, पण प्रत्यक्षात जर तुम्ही ती पायरी लिहिली नाही तर तसे गुण त्याला देता येत नाहीत. त्यामुळे पायरी-पायरीनं लिहिणं हे आपल्याला गणित विषयासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता आपण आधी असं बघूयात की बीजगणितासाठी आपल्याला लेखनासाठी काय-काय काळजी घ्यायची आणि ते कशा पद्धतीने पुढे न्यायचे. आता बीजगणित विषय असो नाहीतर भूमिती विषय असो, उदाहरण सोडवताना पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर ते उदाहरण नीट वाचलं पाहिजे. त्या उदाहरणाचे भाग केले पाहिजेत आणि मग त्याच्यातनं आपल्याला दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, विचारलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याच्यात सूत्र कोणतं वापरायचं आहे, त्याच्यात काही एककांचं रूपांतरण करायचं आहे का किंवा आणखीन काही रूपांतरणं करायची आहेत का, याचा विचार करायचा आणि ते एकाखाली एक मांडून घ्यायचं. म्हणजे दिलेल्या गोष्टी, विचारलेल्या गोष्टी, तिथं कोणतं सूत्र वापरायचं असेल तर ते आणि मग प्रत्यक्ष उदाहरण सोडवणे. तर या क्रमाने जर आपण गेलो तर आपल्याला शांतपणे ते उदाहरणं सोडवता येतात. दुसरं म्हणजे उदाहरण सोडवताना पुढची काळजी अशी घ्यायची आहे की आकडेमोड जेव्हा आपण करतो तेव्हा ती विचारपूर्वक आणि गडबडीने न करता शांतपणे करायची आहे. म्हणजे कधी-कधी संक्षेप द्यायचा असतो. मग तो संक्षेप देताना आपल्याला सवय असते की ते भाग दिल्यानंतर तिथे काट मारायची. तर तशी काट अजिबात मारायची नाही, ते तसंच राहू द्यायचे आणि तिथे आपण हलक्या हाताने भाग द्यायचा आहे. म्हणजे तिथे आपल्याला भाग दिलेलाही समजेल आणि आपलं उत्तर पण येईल. दुसरी काळजी अशी घ्यायची आहे की आकड्यांची गल्लत होते. म्हणजे समजा आपल्याला म्हणायचं आहे की 846 तिथे लिहायचे, पण ते गडबडीमध्ये आपले 468 लिहिले जातात. तर वरच्या पायरीतून खालच्या पायरीमध्ये आकडे उतरवताना ते व्यवस्थित पद्धतीने उतरवले गेले पाहिजेत, याची आपण नक्की काळजी घ्यायची आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे गणितामध्ये चिन्हाला खूप महत्त्व आहे. एक चिन्ह जरी चुकलं तरी आपलं सगळं उदाहरण चुकू शकतं. त्यामुळे चिन्हांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आता इथे कधी-कधी काय होतं की कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असतं. मग ते कंस सोडवताना ते घालवलं गेल्यानंतर जो चिन्हांमध्ये बदल होतो तो व्यवस्थितपणे दर्शवायला पाहिजे. आता एक उदाहरण मी सांगते की समजा अवयव पाडायचे आहेत. आता उदाहरण असं आहे की x वर्ग अधिक 3x वजा 10. आता ह्याच्यात वजा 10 आहेत बरं का. मग त्या वजा 10 मुळे आपले अवयव काय पडणार आहेत याचा नीट विचार करायचा आहे. कोणाला वजा चिन्ह द्यायला लागणार आहे, तुम्ही तोंडी पटकन सांगाल 5 दुणे 10 आणि 5 2 गेले 3. बरोबर आहे, पण मधल्या पदाचं चिन्ह अधिक आहे.
मग ते मधल्या पदाचं चिन्ह जे आहे ते आपल्याला मोठ्या संख्येला द्यायला लागणार आहे. म्हणजे आपले अवयव पाडताना मधली पायरी येणार आहे x वर्ग अधिक 5x वजा 2x वजा 10. हे एक साधं सोपं उदाहरण सांगितलं मी. पण अशा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये चिन्हांचा वापर आपल्याला काळजीपूर्वक करावा लागतो. आता पुढचं अगदी महत्त्वाचं म्हणजे गणितामध्ये शाब्दिक उदाहरणं असतात. आता शाब्दिक उदाहरणामध्ये आपण वरच्या सगळ्या पायऱ्या करतो की ते उदाहरण वाचतो, दिलेल्या गोष्टी लिहितो, उदाहरण सोडवतो, शेवटचं उत्तर आपल्याला मिळतं. कधी कधी उकल असते, कधी कधी शाब्दिक उदाहरणामध्ये विशिष्ट गोष्टी दिलेल्या असतात की याचं उत्तर काढा. हे आपण सगळं व्यवस्थित करतो. पण पुढे आपल्याला त्या उत्तराचं शब्दामध्ये लिहिणं आवश्यक असतं. म्हणजे समजा असं विचारलं असेल की इथं उकल काय येते, तर तिथे व्यवस्थित शब्दात लिहायला पाहिजे की या समीकरणाची काय जे उत्तर आलं असेल ते ही उकल येते. किंवा भूमितीच्या बाबतीत सुद्धा काय लांबी विचारली असेल, रुंदी विचारली असेल तर चौकोनाची लांबी काय काय जे असेल ते सेंटीमीटर किंवा एकक इतकी येते. हे शब्दामध्ये उत्तर लिहिण्याला सुद्धा खूप वेळा वेगळे मार्क गुण राखून ठेवलेले असतात. त्याच्यामुळे ते लिहिणं आवश्यक असतं. आता गणितामध्ये आणखीन एक आपलं जनरल जी चूक होते ती म्हणजे आलेख काढताना. आता आलेख काढताना आपल्याला समीकरण सोडवताना पण आपण आलेख काढतो. तर ह्याच्यामध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष याचा जो छेदनबिंदू असतो तो आपण आरंभ बिंदू म्हणजे ओ बिंदू दाखवतो. आणि ओ बिंदूपासून चारी बाजूला म्हणजे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला सगळीकडे समान अंतरावरती खुणा आल्या पाहिजेत. आपल्या गडबडीत 0 ते 1 मधलं अंतर वेगळं असतं आणि 1 ते 2, 2 ते 3 ह्याच्यामधलं अंतर वेगळं असतं. मग तुमचा आलेख सगळा बरोबर असतो, बिंदूंचे निर्देशक वरती दाखवलेले बरोबर असतात, पण मुळातच हे चुकलेलं असतं. त्यामुळे ते बरोबर आपल्याला म्हणता येणार नाही. मग आपल्यालाही प्रश्न पडतो की मी छान सगळं काढलं होतं पण मला गुण मिळाले नाहीयेत. तर ही चूक जर आपण टाळली तर आपल्याला याचे सुद्धा पूर्ण गुण नक्कीच मिळू शकतात. आता संख्याशास्त्रामध्ये सुद्धा आता ह्याच्यामध्ये काय होतं संख्याशास्त्रात की उदाहरणं सोडवायची असतात. मध्यमानाचं उदाहरण आहे किंवा बहुलकाचं उदाहरण आहे कुठलंही. तर या उदाहरणामध्ये सूत्र मोठी मोठी असतात. तर त्या सूत्रामध्ये सुद्धा डायरेक्ट किमती घालायच्या नाहीत, उचलून पटकन टाकल्या असं नाही करायचं. मग आता समजा एक बहुलकाचं उदाहरण आपण घेतलं. तुम्हाला सूत्र सगळ्यांना माहिती आहे. एल अधिक F1 मायनस F0 छेद 2 F1 मायनस F0 वजा F2 आणि गुणिले H हे सूत्र आहे. ते पाठ आहे, तुम्हाला लिहिता येते तुम्हाला. मग आता दिलेल्या उदाहरणामध्ये त्या तक्त्यामध्ये आपण सगळं कॅल्क्युलेशन करतो की तिथे कोण F1 आहे, F0 आहे सगळं. पण त्या तक्त्यातनं आपण खाली पण ते लिहायला पाहिजे की एल म्हणजे काय तर वर्गाची खालची मर्यादा आहे. F1 म्हणजे काय तर बहुलकीय वर्गाची वारंवारता आहे. जे तक्त्यामध्ये दिसतं पण ते इथे स्पष्टपणे लिहायला पाहिजे आणि त्याच्या बरोबर पुढे त्याच्या किमती लिहायला पाहिजे. तसंच F0 म्हणजे काय तर आधीच्या वर्गाची वारंवारता आहे. F2 म्हणजे काय तर पुढच्या वर्गाची वारंवारता आहे. आणि H म्हणजे काय तर बहुलकीय वर्गाचं वर्गांतर आहे. तर ह्या ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथे एकाखाली एक उदाहरणामध्ये जशा दिल्या असतील तशा मांडून घेतल्या पाहिजेत. आता दुसरं आणखीन एक महत्त्वाचं असतं की वर्ग समीकरण काढताना. वर्ग समीकरणामध्ये काय होतं की आपण अल्फा बीटाच्या किमती काढतो. मग तिथे आपल्याला सूत्र वापरावं लागतं. सूत्र काय वापरतो आपण -b प्लस ऑर मायनस वर्गमुळात b² मायनस 4ac छेद 2a. आता ह्याच्यामध्ये जे मधलं आहे की नाही प्लस ऑर मायनस ते खूप महत्त्वाचं आहे. ते चुकून कधीतरी आपल्याकडनं दोन्ही वेळेला प्लसच अधिकच घेतलं जातं, कधीतरी दोन्ही वेळेला वजा घेतलं जातं. पण तसं नाही आहे, आपल्याला एकदा अधिक आणि एकदा वजा घ्यायचं आहे. मग या ठिकाणी आपण सोडवण्याकरता असं पण एक करू शकतो की आधी वर्गमुळातली जी किंमत आहे ना ती स्वतंत्र काढून घेऊ शकतो. म्हणजे कोणती तर वर्गमुळात b² वजा 4ac आणि मग ते मूळ सूत्रामध्ये घातलं आपण की वजा b अधिक किंवा वजा आणि मग त्याची किंमत छेद 2a म्हणजे आपल्याला त्याची उत्तरं व्यवस्थित काढता येतात.
आता इथे आणखीन एक असं आहे की आपल्याला स्तंभालेख काढतो आपण, आणि या स्तंभालेखामध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे आता इथे आपल्याला 10वीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला इथे आयतालेख पण काढायचा आहे आणि मग नंतर तो वारंवारता बहुभुज पण काढायचा आहे. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची. पहिल्यांदा आपण आयतालेखाची बघू. आता हा जो आयतालेख आहे की नाही, याच्यामध्ये मी इथे जे क्रिंक मार्क आपण दाखवतो ते कशासाठी असतं, तर ज्या वेळेला आरंभ बिंदूपासून पहिल्या वर्गापर्यंत कोणती निरीक्षणं नसतात, अंतर असतं त्या सगळ्यामध्ये, तेव्हा तिथे क्रिंक मार्क करतात. आणि तो जर अशी स्थिती असेल तर करणं आवश्यक असतं. आणि मग आपण तो आयतालेखाचे जे वर्गांतर आहेत त्यानुसार हे सगळे आयतालेख काढू शकतो. आता याच आयतालेखावरून आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा असतो. आणि त्या ठिकाणी इथे ह्या आकृतीमध्ये आपण नीट निरीक्षण केलं तर मुळातला हा आयतालेख आहे आणि याच्या बरोबर बघा तुम्ही 2 वर्गांचं मधलं मध्यबिंदू आपण घेतला आहे आणि तो मध्यबिंदू आपण जोडला आहे प्रत्येक ठिकाणी. सुरुवातीला आपल्याला हे असं करावं लागतं किंवा कधी कधी दोन्ही प्रश्न विचारलेले असतात, आयतालेख काढा आणि वारंवारता बहुभुज काढा. मग त्या ठिकाणी आपल्याला हे बरोबर मध्य जो बिंदू आहे तो काढणं आवश्यक असतं आणि मग ते क्रमाने आपण जोडत जातो. आता इथे पण बघा तुम्ही की वारंवारता बहुभुज हा दोन्ही बाजूने बंद आहे, तो मोकळा सोडायचा नाही, क्लोज आहे तो. एक्स अक्षावरती दोन्ही बाजूला तो बंद केलेला असतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या आपल्याला खूप गुण मिळवून देतात. तर या सगळ्या बाबींचा विचार आपण बीजगणितासाठी नक्कीच करायला पाहिजे. आता आणखीन एक, कधी कधी भूमितीचा संदर्भ घेऊन पण गणिताची उदाहरणं विचारलेली असतात. मग ती कशी विचारली असतात, तर वर्ग समीकरणांमध्ये एक तुमच्या पुस्तकात उदाहरण आहे. तिथे एक समलंब चौकोन दिला आहे आणि त्याच्या काही बाजू दिल्या आहेत आणि उंची दिली आहे आणि त्याचं एक क्षेत्रफळ सांगितलेलं आहे की इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे 33 चौरस सेंटीमीटर. आणि मग आपल्याला त्याच्या बाजू शोधायच्या आहेत. मग इथे आपल्याला समलंब चौकोनाचा गुणधर्म माहिती पाहिजे, समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे आणि मग त्यावरून त्या सूत्राचा वापर करून आपण क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे मग बाजू शोधू शकतो. आणि बाजू शोधताना आपल्याला वर्ग समीकरण तिथे सोडवावं लागतं. म्हणजे बीजगणितामध्ये फक्त बीजगणित येतं असं नाही आहे, तर भूमितीचा सुद्धा संदर्भ तिथे येत असतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार बीजगणिताच्या संदर्भामध्ये आपण लेखनासाठी नक्कीच करूया आणि मग आपण भूमितीमध्ये लेखन कसं करायचं याचा विचार नक्की करूयात. धन्यवाद.